आता टोटली सगळ्या आणि म्हशी त्याला कारण पण सांगतो, आमच्याकडे आलेल्या म्हशी असतात ह्या ताज्या 8 दिवसाच्या 10 दिवस. आम्ही तिथं सुद्धा आम्ही काही गाभण म्हशी खरेदी करताना गाभणच खरेदी करतो. त्या आमची गाडी पूर्ण होईपर्यंत येतात, 1-2 म्हशी गाभण असतात, त्या आमच्या म्हशी वाटेत येतात किंवा इथं आल्यानंतर येतात एखाद दुसरी म्हैस. आणि मग ताज्या म्हशी असतात त्या 4-6 दिवस 8 दिवस आमच्याकडे व्यवस्थित सेट करतो, खायला प्यायला लागतात. परंतु म्हशीला पूर्ण दुधावरती यायला तिचा काळ हा 21 दिवसाचा आहे. मग तोपर्यंत कस्टमरच्या घरी म्हैस गेली की ती 1 लिटर 2 लिटर दूध वेळेला वाढलेलं असतं. बरोबर. आणि तुम्हाला पण पहिल्यापासून अनुभव आहे की तो आणि आम्ही म्हशी ह्या आमच्या अनुभवाच्या जोरावरतीच खरेदी करतो ना. आम्ही तिथं दूध चेक करून घेतच नाही म्हैस की आम्ही 16 लिटर दूध पिळले म्हैस घेतली, कारण की दूध पूर्ण भरायला म्हैसच 21 दिवसाच्या पुढची वेळेला व्हायला लागती. आणि मग तिथं 21 दिवसाची म्हैस घ्यायची, पुन्हा तिचा 8 दिवसाचा पिरियड गेला म्हणजे 1 महिना निघून गेला, तर मग पुढे शेतकऱ्याला पण तिचा कमी पिरियड मिळतो ना. बरोबर. त्यामुळे आम्ही ताजी वेलेली किंवा वेळेला झालेली अशी म्हैस खरेदी करतो. आम्ही आमच्या अनुभवावर कस लावून म्हैस खरेदी करतो आणि त्याच्यात मग ती म्हैस वेल्यानंतर तिचा जो दुधाचा पीक पिरियड आहे तो तिचा 21 दिवसानंतर दाखवती. ओके.